शेतकरी बांधवांनो नमस्कार। महायोजना दूतमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, या ठिकाणी लावलेला आहे तो जैन इरिगेशन या कंपनीचा सोलार प्लांट या ठिकाणी लागलेला आहे। हालाकी हा सोलार प्लांट जो आहे तो जुन्या पद्धतीत लावलेला आहे। आता नवीन स्ट्रक्चर थोडे वेगळ्या पद्धतीत आहेत याची। आता याची दाखवण्याची उद्देश हेच आहे की हे जैनची सिस्टीम आहे ही कशा पद्धतीत सिस्टीम आहे, यांनी हे जे स्ट्रक्चर उभं केलेलं आहे हे कशा पद्धतीत आहे, याची ऑपरेटिंग कशी होते, कंट्रोलर वगैरे तुमचा AC/DC कंट्रोलर आहे तर मग हे कशा पद्धतीत कंट्रोलर कोणत्या टेक्नॉलॉजी मध्ये बनलेला आहे, याची मोटर कशी आहे, पाणी किती मारतो, हे सगळं काही आहे ते आजच्या आपण या व्हिडिओमध्ये जे आहे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। तत्पूर्वी तुम्ही महायोजना दूतच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारी जे काही बेल नोटिफिकेशन बटन आहे त्याला सुद्धा तुम्ही प्रेस करा। आता मित्रांनो, जैन कंपनी ही इरिगेशन क्षेत्रामधली सगळ्यात टॉप कंपनी मानली जाते। त्यामध्ये आपण सगळीकडे बघतो की HDP पाईप असो किंवा मग सोलार सिस्टम असोत, आणखीन बरेच त्यांचे जे काही प्रोडक्ट आहेत, ड्रीप असोत, या प्रोडक्टमध्ये शेतकरी सर्वप्रथम जैनला प्राधान्य देतात। आपल्याला कुठल्याही कंपनीला प्रमोट करायचं नाही, कुठल्याही कंपनीचा आपल्याला प्रचार करायचा नाही आहे। आपण फक्त एक तुमच्या माहितीस्तव व्हिडिओ बनवत आहे, कारण आता जैन कंपनी लवकरच वेंडर लिस्टमध्ये ॲड होणार आहे। आता त्याचे हालाकी नवीन स्ट्रक्चर थोडे वेगळ्या पद्धतीत येणार आहे, परंतु मटेरियल जे आहे ते सेम असणार आहे। तर पॅनलच्या जे आहे ते टेक्नॉलॉजीच आता चेंज झालेले आहेत, कारण या ठिकाणी जे लावलेलं आहे हा 5 HP प्लांट आहे या ठिकाणी। तर याचा जे आहे ते पॉवर जनरेशन वगैरे एका प्लेटचं 315 वॅटचीच याची कॅपॅसिटी आहे। परंतु आता ज्या प्लेट आहे तर बायफेशियल प्लेट येणार आहे, त्याच्यामध्ये 550 वॅटच्या वर त्याच्यामध्ये करंट जनरेट करण्याची क्षमता असणार आहे। त्यामुळं काय होणार आहे की तुमची जी आहे ते ही जी एवढी जागा लागलेली आहे एवढी जागासुद्धा त्या ठिकाणी लागणार नाही आणि भरपूर काही त्याचं त्यांनी थोडंसं मायग्रेशन केलेलं आहे, जागा कमी करण्याचे प्रयत्न आणि पॉवर जास्त देण्याचे त्यांनी प्रयत्न केलेले आहे। एकंदरीत आपल्याला बघायचं आहे की हे नेमकं स्ट्रक्चर कशा पद्धतीचं आहे। तर आपण सर्वप्रथम काय करू, त्याच्या मोटरपासून सुरुवात करू। आता विहिरीत आपण तुम्हाला एक मोटर दाखवणार आहे की याचं नेमकं मोटरचं खाली एक बॉन्डिंग केलेली आहे की त्यांनी कशा पद्धतीत मोटरची बॉन्डिंग केलेली आहे की मोटर ज्यावेळेस आपलं पाणी खोल होतो, आपण नेहमी काय करतो की हेड संदर्भात बोलत असतो, म्हणजे जर जास्त खोल जर असेल तर मग हेड पाणी म्हणजे मोटर पाणी जास्त ओढू शकत नाही। परंतु यांनी एक अशा पद्धतीत सिस्टम दिलेली आहे की आता इथे हा 3 इंची पाईप त्यांनी दिलेला आहे, जो आपण वरचा जो डिलिव्हरी म्हणतो ती 3 इंची त्यांनी दिलेली आहे। हालाकी 5 HP साठी जनरल कंपन्या आता काय करतात की 2.5 इंची काही पाईप देतात, काही जे कंपन्या आहेत ते तुमच्या 2 इंची पाईप देत आहेत। आता यांनी जे आहे ते 3 इंची पाईप दिलात, परंतु खाली जे आहे ते एअर ब्रॅकेट त्यांनी दिलेला आहे मोटारीला। तुम्ही बघू शकता विहिरीमध्ये अशा पद्धतीत दिसतंय का तुम्हाला, अशा पद्धतीत काय केलेलं आहे की एक त्यांनी एअर ब्रॅकेट दिलेला आहे, म्हणजे त्या मोटरचं वजन जे आहे ते पूर्णपणे मोटर एक तर सरळ राहते। दुसरी गोष्ट ते पाईप जे आहे ते एअरनं भरून असल्या कारणानं मोटर जसं जसं पाणी विहिरीचं वर येईल तसं तसं ती मोटर ऑटोमॅटिकली वर येते आणि जे आहे ते मोटरची काम करण्याची क्षमता, पाणी मारण्याची क्षमता जी आहे ती वाढत असते। तर मित्रांनो बघा, हे झालं बघितलं आपण मोटरचं। आता आपण याचं जे काही पॅनलचं स्ट्रक्चर आहे, कंट्रोलर आहे, तो कशा पद्धतीचा आहे तर ते आपण आता बघूयात। बघा, या ठिकाणावर अशा पद्धतीने त्यांची जे आहे बिल्ड करण्याची सुरुवात या ठिकाणावरून केली आहे। इथे बघू शकता की वीजरोधक त्यांनी लावलेला आहे, त्यावर त्यांचं जे काही आहे ते कंपनीचं लोगो असो किंवा कंपनीचं डिटेल त्यांनी दिलेले आहे आणि सोलार संदर्भातले काही कॉन्टॅक्ट नंबर त्यांनी त्या ठिकाणावर दिलेले आहेत आणि जे आहे ते याच्यासाठी संपर्कासाठी पत्ता वगैरे सगळं त्या ठिकाणी डिटेल एक नेम प्लेट त्यांनी पूर्ण तिथे दिलेली आहे आणि त्या प्लेटवर काही इन्स्ट्रक्शन त्यांनी दिलेले आहेत की काय करावे आणि काय करू नये, या पद्धतीत ते आहेत ते इन्स्ट्रक्शन त्यांनी त्या ठिकाणी दिलेले आहेत। आणि एकंदरीत जर बघायचं झालं तर हे आता पूर्ण हे 5 HPचं स्ट्रक्चर आहे। या ठिकाणी 16 प्लेट त्यांनी इन्स्टॉल केलेले आहेत की एका प्लेटची कॅपॅसिटी जी आहे ते 315 वॅट एवढा ते पॉवर जनरेट करू शकतात आणि ह्या खुद जैन इरिगेशन हीच कंपनी हे प्लेट मॅन्युफॅक्चर करते आणि हे स्ट्रक्चर जे आहे ते अशा पद्धतीत बसलं, खूप हेवी स्ट्रक्चर आहे याचं। आणि आता हे स्ट्रक्चर आला की असं नाही बसणार तुम्हाला, पण आता जुनं स्ट्रक्चर आहे तर याची आता दिशा बदलण्यासाठी पण त्यांनी शॉकअप सिस्टम वगैरे दिलेली आहे। त्या साईडकडनं त्याला वर सुद्धा आपण करू शकतो आणि इथून सुद्धा जे आहे पॅनलची दिशा बदलण्याकरता हे अशा पद्धतीत त्यांनी एक हँडल दिलेली आहेत। हँडलच्या सहाय्यानं जे आहे तर पॅनल ज्या पाहिजे त्या दिशेला आपण वळवू शकतो। एकामध्ये त्यांनी 6 प्लेट बसवलेले आहेत आणि 2 याच्यामध्ये त्यांनी 5-5 प्लेट त्यांनी बसवलेले आहेत। प्लेटवरचा जर डाटा बघायचा झाला तर आपण प्लेटवरचा सुद्धा डाटा बघू शकतो कशा पद्धतीत आहेत ते।
एकंदरीत याला जे जागा आहे ते म्हणजे जवळपास आता 5 HP सिस्टीमलाच एक ते 1.5 गुंठा जागा याच्यामध्ये त्यांनी घेतलेली आहे, परंतु आता 5 HP जे आहे ते एकाच स्ट्रक्चरवर या ठिकाणी बसणार आहेत. हे बघा, या ठिकाणी जे आहे ते आपण प्लेटवरचा जो डाटा सुद्धा आपण बघू शकतो. 315 वॅटचे आहे ते प्लेट एक पॉवर जनरेट करते. त्यानंतर त्यांचं 8 एम्पियर वगैरे हे आहे करंट जनरेट करण्याची आहे आणि शॉर्ट सर्किट जे आहे ते 15 एम्पियरचं सिस्टीम आहे. आता ही जे सिस्टीम आहे ते पूर्ण AC सिस्टीम आहे. मोटर जे आहे ते त्यांनी दिलेली आहेत. आता सध्याच्या स्थितीत आपण जे मोटर असतो ते 120 हर्ट्ज फ्रिक्वेन्सीच्या मोटर जे आहेत ते आपल्याला येत आहेत, परंतु यांनी जे आहे ही सिस्टम डायरेक्टली ACच दिलेली आहे. जी आता मोटर आपण बघितली आहे ती AC मोटर आहे. त्याच्यामध्ये डायरेक्ट तुम्ही करंटवर सुद्धा ती मोटर टाकू शकता. कारण आता आपण कंट्रोलरचा डाटा बघूयात आणि कंट्रोलर बघूयात यांचा कशा पद्धतीचा आहे, नंतर आपल्याला समजेल. याचा जे कंट्रोलर आहेत समोरच्या भागानं जर बघायचं झालं तर पूर्णपणे त्यांनी काय केलेलं आहे की हे जेन इरिगेशनचं याच्यावर सिस्टम दिलेली आहे. हा डिस्प्ले आहे. डिस्प्लेवर पूर्ण नेटवर्क वगैरे आहेत, ऑनलाईन आहे, मोबाईल ऑपरेटिंग वगैरे सगळं याच्यामध्ये आहे. ही जे सिस्टीम बघायचं झालं तर आता या कंपनीचा लोगो वगैरे त्यांनी या ठिकाणावर दिलेला आहे आणि इथे AC 3.7 किलोवॅट असं त्यांनी लिहिलेलं आहे. आता या ठिकाणी आपण बघू शकतो पूर्णपणे कंट्रोलरची जी नेम प्लेट आहे तर बघा इथे इनपुट व्होल्टेज त्यांनी दिलेले आहे 250 ते 800 व्होल्टपर्यंत ते इनपुट व्होल्टेज सहन करू शकतो. त्याच्यानंतर 9 एम्पियर इनपुट करंट आहे त्याच्यामध्ये आणि आउटपुट व्होल्टेज महत्त्वाचं मॅटर करतं आपल्याला की आउटपुट व्होल्टेज काय असतं की एकंदरीत आता आपण बघतो की 5 HPचे जे आता आपल्याकडे सोलार प्लांट लागलेले आहेत तर याच्यामध्येच भरपूर तफावत होते. आपण AC मोटर चालवण्याकरता जर बघत असेल तर तिथं आपल्याला आउटपुट व्होल्टेज जे आहे ते प्रॉपर मिळत नाही. त्याच्यामुळे जे आहे ते आपल्या जे आहे ते AC मोटर त्या ठिकाणी चालत नाहीत. परंतु यांनी काय केलेलं आहे की 380 व्होल्ट जे आहे ते आउटपुट व्होल्ट दिलेलं आहे आणि तेवढं व्होल्ट ते जनरेट करतं. हालाकी आपली जी मोटर असते ते 415 ते 440 वॅट 440 व्होल्ट आपल्याला त्या ठिकाणी पॉवर लागत असतो, परंतु शक्यतो आपल्याला जनरली तेवढं वीज मिळत नाही, व्होल्टेज मिळत नाही. आपली मोटर एवढ्यावर AC मोटर जी आहे ते चालू शकते. आणि स्पष्ट इथं मेन्शन केलेलं आहे की जे आउटपुट फ्रिक्वेन्सी जे आहे ते 10 to 50 हर्ट्ज एवढी फ्रिक्वेन्सी आहे. म्हणजे जी मोटर आहे ते जनरल आपल्या करंटवर चालण्यासाठी सफिशियंट आहे आणि इथं कुठल्याही प्रकारचा त्यांनी DC हा उल्लेख त्यांनी केलेला नाहीये. सरळ त्यांनी सांगितलेलं आहे की हे पूर्णपणे AC स्ट्रक्चर दिलेलं आहे. अशा पद्धतीत त्यांनी जे आहे ते त्याची जे आहे ते नेमप्लेट तिथं दिलेली आहे. एकंदरीत त्याच्यावरचा जर डाटा बघता तर आपण बघू शकतो की हे जे आहे ते स्ट्रक्चर यांनी दिलेलं आहे ते AC आहे आणि या ठिकाणी त्यांनी अँटिना वगैरे सुद्धा दिलेलं आहे जे नेटवर्क वगैरे आहे याच्यामध्ये. तर आता आपण याचं जे आहे ते प्रत्यक्ष सर्व्हिस संदर्भात आणि त्यांना काही प्रॉब्लेम आलेत का हे शेतकऱ्यासंदर्भात जे आहे ते आपण जाणून घेणार आहोत. आता बघूयात आपण शेतकऱ्याकडूनच जे आहे ते याची जे काही इंट्रोडक्शन आहे म्हणजे पूर्णपणे पंपाचं सर्व्हिस वगैरे त्यांना कशा पद्धतीत मिळते, याच्यामध्ये काय बिघाड झालेली आहे, पंप किती वर्षापूर्वी बसलेला आहे, सगळ्या गोष्टी जे आहे ते त्यांच्याकडून आपण प्रत्यक्षात माहिती घेऊयात. सर्वप्रथम आपण नाव सांगा की आपलं नाव काय आहे ते. माझं नाव विलास नारायण कापसे आहे. बरं, आपलं गाव लाशिना आहे. बरं, तर आपल्याला हे पंप किती वर्ष झाले बसला आहे? हे पंपाला कंप्लीट 9 वर्ष झाली. बर, आता 9 वर्ष झाले तर आपण बघू शकतो इथं तुमच्याकडे आता लाईट वगैरे नाही, तर मग तुम्हाला असं कधी याचं लाईटची गरज भासली का किंवा हे पंप आता दिलेला आहे मग लाईट नाही, मग याच्या वाचून आपलं कधी तुमचं काम रुकलंय का? नाही, लाईट वाचून काही काम रुकलेलं नाही, लाईटची गरज भासलेली नाही. दिवसा चालू होतो आम्ही, रात्री बंद. एकंदरीत सोलारमुळे जे आहे ते रात्रीचं जे काही भिजवणं आहे आणि लाईटचा जो काही त्रास आहे ते सुद्धा याच्यामुळे यांचा कमी झालेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की याच्या सर्व्हिसचा, आता याच्यामध्ये तुम्ही म्हणता हे 9 वर्ष झाले पंप या ठिकाणी बसलेला आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला 9 वर्षामध्ये काही अशा मेजर प्रॉब्लेम, काही बिघाड वगैरे झाल्यात का याच्यामध्ये की तुम्हाला हे पंप काही दिवस बंद राहिला, असं काही प्रॉब्लेम आलाय का तुम्हाला? नाही, काही 1 रुपयाचा त्रास झालेला नाही, एकदम चांगलं चाललंय 9 वर्ष झालेली. बरं, तर बघू शकता या ठिकाणी यांनी आपल्याला एक महत्त्वाचा शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून एक प्रश्न म्हणजे एक सर्व्हिसचा असतो आणि त्याच्यामध्ये बिघाड होण्याची सिस्टीमचा असतो. आता 9 वर्ष झालेत हा पंप, कुठल्याही इलेक्ट्रॉनिक पार्ट हा 9 वर्ष टिकणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. याच्यामध्ये हे जे आहे ते इलेक्ट्रॉनिक्स पार्ट आहेत आणि 9 वर्षापासून याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची बिघाड वगैरे झाली. आता मेजर बिघाड म्हणजेच आपलं हे आता नॉर्मल बिघाड वगैरे होऊ शकतं, तर याच्यामध्ये ते आपल्याला होतच असतं. आपण भरपूर कंपन्याचे बघितलेत की पंप जे आहे ते काही ना काही कारणास्तव ते बंद आहेत आणि कंपन्या त्याच्याकडे बघत नाही. एकंदरीत हे जे आहे ते जेन इरिगेशनचं सिस्टम आहे आणि 9 वर्षापासून अविरतपणे हे या ठिकाणी चालत आहे, काम करत आहे. आता जे आहे ते आपण या पंपाचं पाणीसुद्धा बघूयात की हे कशा पद्धतीने पाणी मारतं.
त्याचे पाण्याचा आउटपुट फोर्स वगैरे पण आपण बघूयात. आता इथून पंप, आता या ठिकाणाहून जे आहे ते याची मॅन्युअली सिस्टम आहे ऑन ऑफ करण्याची. या ठिकाणाहून आपण मॅन्युअली जे आहे ते याचं ऑन ऑफ करू शकतो आणि त्याचं मोबाईलद्वारे पण आपल्याला ऑन ऑफ करता येतं. आता ही मोटर आपण ऑन केलेली आहे. आता हे जे आहे ते पाणी या ठिकाणावर येत आहे. हालाकी आता हे 5 HP पंप आहे, 3 इंची डिलिव्हरी आहे पूर्ण. आता हे पाणी पाईपलाईन वगैरे आहेत, पाईपलाईन भरायला वगैरे याचा थोडाफार 5-1 मिनटं याला वेळ लागू शकतो. अशा पद्धतीत म्हणजे एकंदरीत 5 HP मानाने हे पाणी व्यवस्थित मारतं. पाईपलाईनवर पाणी आहे यांचं पण त्यांचं म्हणणं आहे की पाणी हे आमच्या पद्धतीनं जे आहे ते बरं मारतं. पण आता भरपूर आपण पंप बघतो 30 मीटर हेडचे पंप असतात. आता याच्यामध्ये AC मध्ये जर बघायचं झालं तर याचं आता हेड वगैरे जे हे 30 मीटरच हेड असणार आहे. पण आपण याचा हेड संदर्भात तेवढं नक्की नाही सांगू शकत. आता त्यांनी हेड जे आहे ते 25 फुटामध्ये काउंट केलेलं आहे. याचं जे आहे ते मोटरमध्ये 3 इम्पिलर असल्या कारणानं ते 25 फुटामध्ये काउंट केलेलं आहे की मीटरमध्ये काउंट केलेलं आहे त्याची निश्चित मी तुम्हाला माहिती देऊ शकत नाही, कारण ती माहिती आपल्याला त्या गोष्टीची नाही आहे सध्या. कारण आता जे आहे ते नवीन याच्यामध्ये जे आहे ते DC मोटरमध्ये हेड जे मीटरमध्ये आहे स्पष्ट तिथं देत आहेत. यामध्ये कुठलंही त्यांचं हेड ते दिले नाही. आता ही जे डिलिव्हरी आहे ते पूर्णपणे 3 इंची डिलिव्हरी आहे. एकंदरीत त्या मानानं की पाणी हे व्यवस्थितरित्या पाणी मारत आहे आणि ही मोटर जे आहे ते पाईपलाईनवर सुद्धा पाणी व्यवस्थित मारते. एकंदरीत जे होतं हे आपण जेन इरिगेशन या सिस्टमबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेण्याची प्रयत्न केली. लवकरच जे आहे ते आता ही कंपनी जी आहे ते याच्यामध्ये मागेल त्याला सोलार योजनेमध्ये ही कंपनी ॲड होणार आहे. शेतकरी बांधवांना त्या कंपनीची निवड करताना डोळे झाकून निवड करू शकतात. कुठल्याही पद्धतीचा तुम्हाला अडचण येणार नाही. 9 वर्ष झाले यांच्या शेतामध्ये हा पंप लागलेला आहे. व्यवस्थितरित्या सर्व्हिस वगैरे सगळं नॉर्मल प्रॉब्लेम त्या ठिकाणी येतच राहतात, काही त्याला इश्यू येत नाही. म्हणजे मोठा जर प्रॉब्लेम झाला तर कंपनी ही सर्व्हिस देते. याचं जळगाव वगैरे इथं ऑफिसेस आहेत, त्यांनी स्पष्ट त्या ठिकाणावर दिलेलं आहे. त्या ठिकाणाहून तुम्ही प्रत्यक्षरित्या पण सर्व्हिस त्या ठिकाणी घेऊ शकता. धन्यवाद.